गुड मॉर्निंग. प्रोटीन सिंथसिसचा जवळपास 50% काम फिनिश झालं आहे आपलं. आणि त्याच्यामध्ये ट्रान्सक्रिप्शनच्या प्रोसेसमध्ये mRNA बनवला आपण, ज्याच्यामध्ये एक मॅसेज असेल टू फॉर्म पर्टिक्युलर प्रोटीन. आणि बाकीचे जे रिलेटेड कन्सेप्ट्स आहेत, जसं की जेनेटिक कोड आहे, त्यानंतर रोल ऑफ tRNA आहे की नाही, रोल ऑफ DNA, हे सगळे कन्सेप्ट आपण संपवले. आता यातला समोरचा आणि महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे ट्रान्सलेशन, जो आपण सेंट्रल डोग्माचा पार्ट पाहिला होता. DNA from the mRNA, that is message, and then it is translated into the protein. हा सगळा आपला फास्ट पार्ट आहे. तर याच्यामधलं ट्रान्सलेशनचं मिनिंग काय होते पहा. आपण डायरेक्ट इकडे वेळ न गमावता डायरेक्ट आपण फोकस करू टॉपिकवर. ट्रान्सलेशनचं ॲक्च्युअली मिनिंग काय होतं का, सायटोप्लाझममध्ये आफ्टर द प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन सायटोप्लाझम कंटेन mRNA, and we know that mRNA contain a message in the form of codons. बरोबर. आता ह्या ज्या कोडॉन मधली जी लँग्वेज आहे त्याला आपण नाव दिलं आहे ऑलरेडी, जेनेटिक कोड. इट इज अ कोडेड लँग्वेज फॉर द प्रोटीन. आणि या लँग्वेजला दुसऱ्या लँग्वेजमध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे. कोडॉनची लँग्वेज आहे mRNA मधली, याला ट्रान्सफर करायचं तुम्हाला लँग्वेज ऑफ व्हॉट, अमिनो ॲसिड. म्हणून या प्रोसेसला नाव द्यायचं आहे कोडॉन टू अमिनो ॲसिड, दॅट इज ट्रान्सलेशन. बरोबर आहे. अँड ॲज पर अवर टेक्स्ट बुक, ट्रान्सलेशन इट इज डिफाइंड ॲज द कोडॉन्स ऑन mRNA आर रीड आउट टू फॉर्म अ पॉलीपेप्टाइड चेन टू मेक अ प्रोटीन. प्रोटीन, सिंगल प्रोटीन कशापासून तयार होते? फ्रॉम पॉलीपेप्टाइड चेन. पॉलीपेप्टाइड मीन्स व्हॉट? इट इज अ सिक्वेन्स ऑफ अमिनो ॲसिड. ही सगळी हे जे की रिक्वायरमेंट आहेत, अमिनो ॲसिड आहे, RNAs आहेत, रायबोझोम आहे, इट इज ऑल प्रेझेंट इन दी सायटोप्लाझम. फक्त महत्त्वाचं हे राहते की या सगळ्या गोष्टींना प्रॉपर कॉम्बिनेशनमध्ये आणणं, आणि हीच प्रोसेस आपल्याला पाहायची आहे इन ट्रान्सलेशन. बरोबर. आता या बोर्डवरच्या 2 मिनिटं डायग्राम ओव्हरलुक करायचे तुम्हाला. त्या डायग्रामवरून काय क्लिअर होते, कोणकोणते डायग्राम आहेत ते, त्याच्यामध्ये रिक्वायरमेंट्स, इथं काही डायग्राम ड्रॉ केले आहेत आपण. यातली ही जी डायग्राम, याला रायबोझोम कन्सिडर करायचं आहे. बरोबर. आता बघा, सगळ्यात पहिले रिक्वायरमेंट्स ऑफ ट्रान्सलेशन. फार सोपं टॉपिक आहे का. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमिनो ॲसिड. एव्हरी प्रोटीन फ्रॉम मायक्रो ऑर्गॅनिझम अप टू द हायर ॲनिमल, दॅट प्रोटीन्स आर मेड अप ऑफ अमिनो ॲसिड्स, अँड इट इज सेड दॅट सायटोप्लाझम कंटेन 20 टाइप्स ऑफ अमिनो ॲसिड्स. बरोबर. जेव्हा तुम्हाला जेनेटिक कोडचा चार्ट शिकवला जाईल त्याच्यामध्ये तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील का अमिनो ॲसिडचे 20 टाईप कोणकोणते. आणि त्यातला जनरली फर्स्ट अमिनो ॲसिड आपल्याला लक्षात ठेवायचा सध्यापुरता, दॅट इज मिथिओनाइन. बरोबर आहे. प्रोकॅरियोटिक सेल असो की युकॅरियोटिक सेल असो, फर्स्ट अमिनो ॲसिड इट इज ऑलवेज अ मिथिओनाइन. ठीक आहे. असे 20 टाईपचे अमिनो ॲसिड सायटोप्लाझममध्ये ऑलरेडी प्रेझेंट आहे, आणि त्या सगळ्या अमिनो ॲसिडचं पहिली रिक्वायरमेंट आहे. आणि कशाकरता असेल? इट इज अमिनो ॲसिड्स ॲक्ट ॲज द रॉ मटेरियल फॉर द प्रोसेस ऑफ ट्रान्सलेशन. हा झाला पहिला मुद्दा. सेकंड इज DNA. प्रोटीन सिंथसिसची प्रोसेस आहे, त्यातला मास्टर मॉलिक्यूल DNA, बिकॉज DNA कंट्रोल्स ऑल द प्रोसेस. आणि म्हणून ही DNAची रिक्वायरमेंट आहे. ॲक्च्युली अमिनो ॲसिडच्या पहिले DNA मांडायला पाहिजे, पण आपण यासाठी मांडलं नाही का ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस ऑलरेडी कंप्लीट झाली आहे. अँड इन दॅट प्रोसेस वी हॅव ऑलरेडी यूज द DNA अंडरगो ट्रान्सक्रिप्शन, आणि आपल्याला एक मॅसेज बनवला आहे. mRNA तुमच्याकडे आहे, म्हणून ट्रान्सलेशनमध्ये सगळ्यात पहिल्या पॉईंटवर काय घेतलं आपण अमिनो ॲसिड. नाव थर्ड वन, दॅट इज RNA. आता RNAमध्ये 3 टाईप राहतात, ज्याला आपण म्हणतो नॉन जेनेटिक RNAs. बरोबर. नॉन जेनेटिक, त्यातला mRNA मॅसेज प्रोव्हाइड करेल, rRNA रायबोझोमला बाइंड अप करेल,
कसा बाइंड करतो तुम्हाला सांगतोच. आणि तिसरा RNA जो या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा आहे इन द प्रोसेस ऑफ ट्रान्सलेशन, दॅट इज tRNA. आणि tRNAची त्याचे 2 मॉडेल्स असतात. जर आपण 11th मधला टॉपिक जर आठवला तर tRNAचे 2 मॉडेल आहेत गिव्हन बाय द होली अँड हॉगलँड सायंटिस्ट. एक असते क्लोव्हरलीफ मॉडेल आणि दुसरं असतं हेअरपिन मॉडेल. आता इथं तुम्हाला एक अशी डायग्राम दिसेल, मी शॉर्टकट ड्रॉ केलेली आहे. ॲक्च्युली tRNA असा असतो आणि या ठिकाणी असेल काय तर अमिनो ॲसिड. दिस इज अवर tRNA. क्लोव्हरलीफ मॉडेल म्हणतात त्याला. आणि हाच tRNA मी प्रत्येक डायग्राममध्ये ड्रॉ केला. ह्या सगळ्या डायग्राम नवीन बुकच्या सिलेबसनुसार आहे. नवीन बुकमध्ये जे मांडलं आहेत त्याच्यानुसार आपण त्याला रिप्रेझेंट करण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. तर हा झाला RNAची रिक्वायरमेंट. 4th रिक्वायरमेंट दॅट इज रायबोझोम्स. रायबोझोम्स ॲक्ट एज द प्रोटीन फॅक्टरी फॉर द सेल. जोपर्यंत रायबोझोम सेलमध्ये प्रेझेंट नसेल, ॲक्च्युली हे म्हणायची गरजच नाही आहे, बिकॉज एव्हरी सेल शुड हॅव द प्रेझेन्स ऑफ रायबोझोम. आणि रायबोझोमला प्रोटीन फॅक्टरी का म्हणायचं आहे, कारण रायबोझोममध्ये 2 कंपोनंट असतात, RNA आणि प्रोटीन. आणि अमिनो ॲसिडला त्याचे प्रॉपर सिक्वेन्सनं त्याला रिप्रेझेंट करणं, त्याला त्याची बाइंडिंग करणं, त्याला कंबाईन करणं, त्याला प्रॉपर शेप देणं, ह्या सगळ्या गोष्टी कोण परफॉर्म करते, रायबोझोम. ओके. सो दीज आर द रिक्वायरमेंट्स फॉर युअर ट्रान्सलेशन. आता याच्यापैकी DNAने स्वतःचं वर्किंग केलं आहे. अमिनो ॲसिड सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट आहे. tRNA सायटोप्लाझममध्ये आहे. mRNA इट इज हॅव्हिंग कोडॉन्स. आता रायबोझोमचा थोडासा नवीन कन्सेप्ट आला, तो पहिले आपण समजून घेऊ की रायबोझोम ॲक्च्युली काय आहे आणि त्याची स्ट्रक्चरल अरेंजमेंट कशी राहते ड्युरिंग ट्रान्सलेशन. ह्या डायग्रामचं डिस्क्रिप्शन करू आपण, पण त्याच्या अगोदर रिक्वायरमेंटच कम्प्लीट करा. एक सिंगल रायबोझोम असेल. रायबोझोम इट इज मेड अप ऑफ 2 subunits. Smaller subunit and larger subunit. बरोबर. युनिट्स म्हणजे काय तर RNA आणि प्रोटीन या दोघांच्या कॉम्बिनेशन मधून जे बनतं त्याला म्हणायचं आहे सब युनिट. आता एक्झाम्पल जर घेतला आपण इन केस ऑफ प्रोकॅरियोटिक सेल, तर रायबोझोमचा टाईप असतो 70S. हे सगळं डिस्क्रिप्शन झालं, याला रिवाइज करायची सध्या गरज नाही कारण आपल्याला ट्रान्सलेशन कम्प्लीट करायचं आहे. आणि हा कसा तयार होतो 70S बाय कॉम्बिनेशन ऑफ 30S स्मॉलर युनिट अँड 50S लार्जर युनिट. 50 + 30 70 कसं येते सगळं झालं आहे आपलं 11वीमध्ये. ते स्वेडबर्ग युनिटचं म्हणणं आहे सेडिमेंटेशन कोएफिशियंट. आता ते आपण रिपीट करू नये. And if it is eukaryotic organism, then the ribosome type will be S. How it is formed? 40S it is smaller unit and 60S it is the larger unit. आणि दोनही सब युनिट कंबाईन झाले का कंप्लीट रायबोझोम तयार होते. बरोबर. आणि हा तयार केव्हा होते, ओनली ड्युरिंग ट्रान्सलेशन प्रोसेस. मुद्दा क्लिअर करायचा. Ribosome unit are formed only during the process of translation. आणि रायबोझोमच्या युनिटला कंबाईन कोण करते तर Mg डायपॉझिटिव्ह आयन्स. आपल्या माहिती करता आयन्सचा रोल बॉडीमध्ये काय राहते तर आयन्स ॲक्ट ॲज द को फॅक्टर. कंप्लीट लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या सेलमध्ये केमिकल रिॲक्शन्स राहतात. एव्हरी टाइम केमिकल रिॲक्शन्स आर गोइंग ऑन. आणि प्रत्येक केमिकल रिॲक्शनमध्ये एन्झाईम्स इन्व्हॉल्व राहतात. कशाकरता टू स्पीडअप द रिॲक्शन. आणि एन्झाईमला स्पीडअप करण्याकरता जे हेल्प करतात सपोर्टर त्याला म्हणायचं तुम्हाला को फॅक्टर्स. तर इथं रायबोझोमला कंबाईन होण्याकरता कोणता फॅक्टर असेल Mg डायपॉझिटिव्ह. ऑब्जेक्टिव्ह वाले कॉन्सन्ट्रेट करा असे क्वेश्चन येतात पेपरमध्ये. हा झाला आपला रायबोझोमचा पार्ट. आता हे झालं स्ट्रक्चर. आता तर रायबोझोमचं वर्किंग कसं राहते ड्युरिंग ट्रान्सलेशन.
जेव्हा रायबोझोम कम्प्लिटली तयार होईल, ही डायग्राम ऑब्झर्व केली तरी चालेल. तर या रायबोझोमच्या आतमध्ये पहा, 3 साइट्स प्रेझेंट राहतात. मी तोच पेन यूज करतो जो या डायग्राम मध्ये. सिंगल रायबोझोम इज मेड अप ऑफ 3 साइट्स. आणि या साइटला आपल्याला नाव द्यायचे. दिस इज ए साइट, P site, and lastly it is E site. याला म्हणायचं आहे अमिनो असाइल साइट. टीआरएनए ज्या साइटमधून एंटर होईल, रायबोझोमला तुम्हाला काय कन्सिडर करायचं आहे? इंडस्ट्री, प्रोटीन फॅक्टरी म्हणून आपण त्याला, फॅक्टरी. त्या फॅक्टरीमध्ये रॉ मटेरियल ॲड होईल आणि ऑटोमॅटिकली प्रोडक्ट तयार होईल. रॉ मटेरियल कोणते उदाहरण? अमिनो ॲसिड. अमिनो ॲसिडला कोण ट्रान्सफर करते? टीआरएनए. मग या रायबोझोम नावाच्या फॅक्टरीमध्ये अशी एक साईट असेल, एक एंट्री गेट असेल, जिथून हा रॉ मटेरियल एंट्री होईल. दॅट साईट इज कॉल्ड ॲज ए साईट. त्याच्यानंतर व्हेन अमिनो ॲसिड्स आर जॉईन टुगेदर, देन कोणता बॉन्ड तयार होतो? पेप्टाइड बॉन्ड. पेप्टाइड बॉन्ड. अँड व्हेन मेनी पेप्टाइड बॉन्ड्स आर फॉर्म, इट इज कॉल्ड ॲज पॉलीपेप्टाइड. काय म्हणायचं आहे? पॉलीपेप्टाइड. हाच तर प्रोटीन आहे. तर रायबोझोमची अशी साईट, असा एरिया जिथून हे चेन तयार होईल किंवा रिलीज होईल, त्याला म्हणायचं आहे पी साईट किंवा पेप्टिडिल साईट. पुस्तकाप्रमाणे आपण पेप्टिडिल साईट. आता इथं टीआरएनएचं काम काय? यांनी अमिनो ॲसिडला रायबोझोममध्ये कॅरी केला आहे. अमिनो ॲसिड पेप्टाइड बॉन्ड तयार करेल, टीआरएनएचं काम संपलं. तर असा जो एक्स्ट्रा टीआरएनए, त्या टीआरएनएची सेलला आता गरज नाही आहे सध्यापुरती रायबोझोमला, तर तो रायबोझोममधून निघून जाईल. बरोबर आहे. ऊसाचा चरखा असेल, त्याच्यामध्ये आपण त्याचे शुगर केलं आहे, बरोबर आहे, स्टेम म्हणतो आपण त्याला. तर तो एक रॉ मटेरियल कन्सिडर करा, तो आपण त्या त्या फॅक्टरीमध्ये इंट्रोड्यूस करून राहा. बरोबर आहे. त्याचा ज्यूस बनल्यानंतर जे एक्स्ट्रा मटेरियल ते आपण फेकून देतो, ते ई साईट होतं. तर अशी ई साईट जी आहे त्याच्यामधून एम्प्टी टीआरएनए, ज्याने स्वतःचा अमिनो ॲसिड आतमध्ये इंट्रोड्यूस केला आहे, तो टीआरएनए या ई साईटमधून काही वेळ निघून जाईल. म्हणून याला म्हणायचं तुम्हाला एक्झिट. सो दीज आर द ए साईट, ई साईट अँड ई साईट. तीनही साईटचा रोल असतो ड्युरिंग द प्रोसेस ऑफ ट्रान्सलेशन. आता ॲक्च्युली ट्रान्सलेशनची प्रोसेस स्टार्ट करू आपण. या डायग्रामला तुम्ही वाटलं तर 2 मिनिटं पाहू शकता. स्टोरी सारखं लक्षात घ्यायचं आहे. अमिनो ॲसिड ऑलरेडी सायटोप्लाझम मध्ये आहेत, त्यांना प्रॉपर कॉम्बिनेशन मध्ये आणायचं आहे. आणणारा कोण आहे? टीआरएनए. कुठं आणतो? रायबोझोम मध्ये. रायबोझोम कुठं जॉईन होईल? जिथं मेसेज आहे. मेसेज कोण कॅरी करतो? एमआरएनए. अशी पूर्ण स्टोरी आहे. 3 आरएनए ज्याला समजले, विच आर ऑलरेडी स्टडीड इन द 11th लेसन, त्याला हा टॉपिक काहीच कठीण जातो. ओके. कम टू द ॲक्च्युअल प्रोसेस ऑफ ट्रान्सलेशन. जसं ट्रान्सक्रिप्शन मध्ये आपण पाहिलं होतं, इट इन्व्हॉल्व 3 प्रोसेस: इनिशिएशन, इलॉंगेशन, टर्मिनेशन. प्रोसेस स्टार्ट होईल, प्रोसेस कंटिन्यू होईल आणि प्रोसेस स्टॉप होईल. तशीच प्रोसेस कोणाची आहे? ट्रान्सलेशनची. आता स्टार्ट करू आपण. सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे इनिशिएशन. आता इथं काय होते पहा, ह्या डायग्राम तुम्हाला लक्षात ठेवायचेच आहे, पण एक एक डायग्राम कशी बनवली ते तुम्हाला पाहायचं आहे. ड्युरिंग इनिशिएशन ही बनवलं आपण. सगळ्यात पहिला मुद्दा, suppose this is the cytoplasm of cell, the message which have produced by the DNA, तो मेसेज या सायटोप्लाझम मध्ये कॅरी केला जाईल अशा पद्धतीने. आपण या डायग्राम नुसार पाहू. हा समजा एमआरएनए. फाइव डॅश 3 डॅश. याच्या 5 डॅश एंड मध्ये काय प्रेझेंट राहते? इट कंटेन द कोडॉन्स. कोणता कोडॉन असेल? स्टार्ट कोडॉन, AU
G. Here also codons, here also codons, codon and so on. आता हा झाला मेसेज. स्टार्टिंगला काय होते पहा, ड्युरिंग इनिशिएशन पहिले सांगितलं रायबोझोमचे 2 सब युनिट्स राहतात, स्मॉलर सब युनिट, लार्जर सब युनिट. परत डायग्राम ऑब्झर्व करा. मी रिवाइज यासाठी करतोय जेणेकरून तुमचे टॉपिक सगळे क्लिअर व्हायला पाहिजे. स्टडी एका रिडिंगमध्ये होत नसतो, त्याला रिडिंगही पाहिजे, रायटिंग पाहिजे आणि रिप्रोड्यूस. त्याचं तुम्हाला स्टडी नेहमी रेग्युलर करावं लागते जेणेकरून तो टॉपिक लर्न होईल. तर इथं पहा, हे जे पूर्ण ब्लॅक कलरची डायग्राम आहे यातला हा लोअर पोर्शन, हा एवढा लक्षात घ्या. दिस मच पोर्शन इट इज कॉल्ड ॲज स्मॉलर सब युनिट ऑफ रायबोझोम. याला काय कन्सिडर करायचं आहे, स्मॉलर सब युनिट. आणि हा जो अप्पर साईडला आपण ड्रॉ केलेला आहे त्याला म्हणायचं आहे लार्जर सब युनिट. फक्त ब्लॅक कलरची लाईनिंग लक्षात घ्यायची आहे, स्मॉलर, लार्जर. कंबाईन झाला हा कम्प्लीट रायबोझोम बनेल. ओके, आता पहा कसा बनते. स्मॉलर सब युनिट ऑफ रायबोझोम बाइंड्स हियर इन दिस वे. जरा बाइंड, बरोबर. बाइंड झाल्यानंतर या सायटोप्लाझम मध्ये काय प्रेझेंट राहतात, अमिनो ॲसिड्स. मी त्याला AA रिप्रेझेंट करतो. समजा फर्स्ट अमिनो ॲसिड असेल, इट इज रिप्रेझेंटेड ॲज AA1. सेकंड असेल, इट इज AA2 अँड सो ऑन AA हाऊ मच 20. कारण सायटोप्लाझम मध्ये फक्त 20 टाईपचेच अमिनो ॲसिड राहतात. तर अशा टाईपचे अमिनो ॲसिड प्रेझेंट राहतील. इन ॲडिशन टू धिस द सायटोप्लाझम कंटेन tRNAs. आता एक्झाम्पल आपण ही डायग्राम लेबल करून राहिलो, त्या डायग्रामलाच काढू आपण. तर हा असा tRNA प्रेझेंट राहील. ही रफ डायग्राम आहे, बरोबर. tRNAचं काम काय, टू ट्रान्सफर ॲक्टिवेटेड अमिनो ॲसिड टू द साईट ऑफ प्रोटीन सिंथेसिस. जिथं प्रोटीनची प्रोसेस तयार होऊन राहिली त्या ठिकाणी या अमिनो ॲसिडला tRNA ट्रान्सफर करणार. पण मुद्दा महत्वाचा, ॲक्टिवेटेड अमिनो ॲसिड ओनली. फार महत्वाचा पार्ट आहे ॲक्टिवेशन. मग याला ॲक्टिव्ह कोण करेल, ॲज युजल एव्हरी लिव्हिंग सेल इट इज ॲक्टिवेटेड बाय युझिंग एनर्जी करन्सी, ज्याला आपण म्हणतो ATP मॉलिक्यूल. सो ATP इट इज यूज हिअर, अमिनो ॲसिड ॲक्टिवेटेड. आणि हा कुठे जॉईन होईल, tRNAच्या एका एंडला, ज्याला आपण म्हणतो असतो ॲक्सेप्टर साईट. हा पहिल्या क्रमांकाचा अमिनो ॲसिड असेल, हा इथे येईल आणि बाइंड होईल. दिस इज युअर फर्स्ट अमिनो ॲसिड, ज्याचं नावही तुम्हाला माहित असेल कोणतं, मिथिओनाइन. मिथिओनाइन याला शॉर्टकटमध्ये MET असं रिप्रेझेंट केलं जाते. हा झाला फर्स्ट. आता इथं पहा, अमिनो ॲसिड आणि tRNA बोथ कंबाईन टुगेदर कॉम्प्लेक्स तयार झाला. पहिल्या अमिनो ॲसिडचा आहे म्हणून मी त्याला नाव देतो, इट इज AA1 tRNA कॉम्प्लेक्स. कसा तयार झाला लक्षात आला. आपण याला इथं मांडू, हे तुम्हाला दिसणार नाही. पहिला कॉम्प्लेक्स तयार झाला, दॅट इज AA1 tRNA कॉम्प्लेक्स, बरोबर आहे. आता हा कुठे एंटर होऊन राहिला, इथं रायबोझोमच्या आतमध्ये 3 साईड असतात, मी पहिले सांगितलं, बरोबर आहे. आता इथं कम्प्लीट रायबोझोम अजून बनलाच नाही, इनिशिएशन करून राहिलो आपण. तर हा tRNA याच्या अँटीकोडॉन ग्रुपला अँटीकोडॉन राहतील, कोणता, UAC सांगितलंय तुम्हाला कालच. mRNAचा कोडॉन, tRNAचा अँटीकोडॉन, बोथ शुड बी कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर. इथं एक tRNA प्रेझेंट नाही आहे, इथं लॉट ऑफ tRNAs आर देअर. त्यातला असा tRNA ज्याचा अँटीकोडॉन mRNAला कॉम्प्लिमेंटरी, तोच tRNA इथे एंटर होईल, बरोबर. ठीक आहे, आता tRNA एंटर झाला तर आपण इथं रिप्रेझेंट करू. हा आला tRNA आणि याच्याकडे काय आहे, अमिनो ॲसिड. फर्स्ट अमिनो ॲसिड आहे, दिस इज tRNA. tRNAच्या जवळ काय आहे, अँटीकोडॉन. अँटीकोडॉन याला कॉम्प्लिमेंटरी असतील, UAC कॉम्प्लिमेंटरी आहेत म्हणूनच तो tRNA तिथं प्लेस केलाय. नाव हा तर झाला रायबोझोमचा स्मॉलर सब युनिट. आता इथं लार्जर सब युनिट अटॅच होईल इन दिस वे.
ओके. नाव देयर इज अ फॉर्मेशन ऑफ कम्प्लीट रायबोझोम आणि या दोनही सब युनिटला अटॅच कोण करते, Mg डाय पॉझिटिव्ह आयन्स. इम्पॉर्टंट. आता इथं तुमच्या लक्षात येईल का ही डायग्राम कम्प्लीट कशी झाली. तर या रायबोझोमचा स्मॉलर युनिट आला, mRNAच्या इनिशिएशन कोडॉनला तो अटॅच झाला. त्याच्यानंतर tRNA कॉम्प्लेक्स एंटर होईल, देन लार्जर सब युनिट ऑफ रायबोझोम. आता या रायबोझोमच्या या डायग्रामला ऑब्झर्व करा. पुस्तकाप्रमाणे इनिशिएशनची डायग्राम हीच ड्रॉ करायची आहे. रायबोझोमच्या ह्या 3 साईट आहेत, ए साईट, पी साईट, ई साईट. ॲक्च्युली अमिनो ॲसिडनं कुठून यायला पाहिजे, ए साईटमध्ये. पण क्लिअर करा का इनिशिएशनमध्ये जो फर्स्ट अमिनो ॲसिड आहे, ओनली फर्स्ट अमिनो ॲसिड, इट डायरेक्टली एंटर्स थ्रू दी पी साईट. आणि का डायरेक्टली, कारण अमिनो ॲसिड पहिले एंटर होऊन राहिला, नंतर लार्जर युनिट जॉईन होऊन राहिला. म्हणजे इथं जर आपण याच्या साईट्स ड्रॉ केल्या तर तुम्हाला हा tRNA त्याच्या पी साईटला एंटर झालेला दिसेल. हा क्लिअर मुद्दा करायचा आहे का ड्युरिंग इनिशिएशन फर्स्ट ए अमिनो ॲसिड कॉम्प्लेक्स एंटर डायरेक्टली ॲट दी व्हॉट, पी साईट ऑफ रायबोझोम. आता इथं कोडॉन अँटीकोडॉनची कॉम्प्लिमेंटरी पेअरिंग आहे आणि यालाच इंग्लिशमध्ये असं म्हटलं जाते की फर्स्ट अमिनो ॲसिड हॅज बीन स्पेसिफाईड. त्याला स्पेसिफाय तो सायटोप्लाझममध्ये 20 अमिनो ॲसिड होते, त्यातला 1 अमिनो ॲसिड डिसाईड झाला. दिस इज इनिशिएशन. आता समोर काय होईल, दिस रायबोझोम मूव्ज अलॉंग द mRNA. 5' पासून 3' पर्यंत त्याची ट्रॅव्हलिंग होईल, तो ट्रान्सफर होईल, एक कोडॉनला रीड आउट करेल, कोडॉन टू कोडॉन रीड करेल, 3' एंड पर्यंत पोहोचेल. हीच प्रोसेस रिपीट होईल, त्याला ट्रान्सलेशन म्हणतो आपण. करू कंटिन्यू. आता इनिशिएशन डायग्राम आपण रिमूव्ह करू. फर्स्ट कोडॉन हॅज बीन रीड आउट. AUG, this codon has been read out. आणि इथं पहिला अमिनो ॲसिड तयार झाला ऑलरेडी, AA1. दिस इज आवर फर्स्ट अमिनो ॲसिड. हा स्पेसिफाय झाला. आता काय होईल, हाच रायबोझोम समोरच्या कोडॉनला ट्रान्सफर होईल. म्हणून नेक्स्ट स्टेपला आपण नाव देऊ इलॉंगेशन. इथं पण डायग्राम काढली आपण इलॉंगेशनची. इलॉंगेट होणं म्हणजेच काय होते, द प्रोसेस इज कंटिन्यूड नाव. परत डायग्राम ऑब्झर्व करा. आता इथं रायबोझोमच्या 3ही साईटला tRNA ड्रॉ केला. आता याचं मिनिंग काय होऊन घ्या. इथं परत तुमच्याकरता डायग्राम ड्रॉ करतो. समजा हा कोडॉन असेल, हा रायबोझोम ट्रान्सफर झाला. या रायबोझोमच्या आतमधल्या 3 साईट्स, फर्स्ट अमिनो ॲसिडच्या एंट्री नंतर बाकीचे जे अमिनो ॲसिड राहतात दॅट आर एंटर थ्रू दी ए साईट. बरोबर आहे, ही या रायबोझोमची ए साईट आहे. मग परत तेच सायटोप्लाझममध्ये tRNA मॉलिक्यूल असेल. बरोबर आहे, tRNA मॉलिक्यूलचा असा कोडॉन जो आता रायबोझोम कोणत्या ठिकाणी प्रेझेंट आहे, इंटरमिजिएट. बरोबर आहे, 5' 3'च्या मधात आहे कुठेतरी. तर या कोडॉनला जो अँटीकोडॉन कॉम्प्लिमेंटरी असेल तोच tRNA आतमध्ये एंटर होईल. म्हणजे पहिला अमिनो ॲसिड नसेल, इट विल बी अनादर, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ कोणताही राहू शकते अमॉंग द 20 अमिनो ॲसिड. तर मी इथं सेकंड किंवा थर्ड म्हणतो. दिस इज कॉल्ड एज नाव नेक्स्ट AA tRNA कॉम्प्लेक्स. बरोबर, याला आपण नाव देऊ नेक्स्ट अमिनो ॲसिड tRNA कॉम्प्लेक्स. पहिला, दुसरा सोडून तिसरा, चौथा कोणता तरी तो आता ए साईड मधून इंटरव्ह्यू म्हणून इथं आपण तो ड्रॉ केला. हा ऍक्च्युली काय आहे, हा नेक्स्ट अमिनो ॲसिड tRNA कॉम्प्लेक्स आहे. ए साईड मध्ये एंटर झाला. एंट्री झाल्यानंतर पहिला अमिनो ॲसिड आणि आता याचा अमिनो ॲसिड, पहिला आला असेल, नंतर दुसरा आला असेल, आता तिसरा जो असेल तो. फर्स्ट अमिनो ॲसिड आणि ह्या सेकंड अमिनो ॲसिड, दोन्ही अमिनो ॲसिड मध्ये काय तयार होईल, बॉन्ड तयार होईल. तुम्ही लक्षात घेऊ शकता इथं जो इलॉंगेशन नावाची प्रोसेस आहे त्याच्यामध्ये परत सब स्टेप आहे. जोपर्यंत नवीन अमिनो ॲसिड येणार नाही इलॉंगेशन होणार नाही. मग नवीन अमिनो ॲसिड येतो कसा, त्याला म्हणायचं आहे ॲडिशन ऑफ अमिनो ॲसिड. आणि याच्यामध्ये 3 सब स्टेप आहेत. सगळ्यात पहिले कोडॉन रेकॉग्निशन.
ओनली दॅट टीआरएनए एंटर विच कंटेन अँटी कोडॉन. म्हणून म्हटलंय कोडॉन रेकॉग्निशन मध्ये महत्वाचं काय, ए टीआरएनए एंटर्स अमिनो ऍसिड, असा टीआरएनए ज्याच्यामध्ये काय आहे अमिनो ऍसिड हा कॉम्प्लेक्स एंटर होऊन राहिला या रायबोझोम मध्ये. त्याला आपण नाव देऊन टाकलं कोणता, तर नेक्स्ट अमिनो ऍसिड एंटर आहे. इथं पण मी लेबल केलाय. ह्या दोन डायग्राम वेगवेगळ्या नाही आहेत. हाच टीआरएनए आहे, ए साईड मध्ये एंटर झाला, रायबोझोम समोर सरकून राहिला, या अमिनो ऍसिडनी पहिल्या अमिनो ऍसिड सोबत बॉन्डिंग तयार केली. याला फर्स्ट अमिनो ऍसिड समजा, हा सेकंड, हाही सेकंडच आहे. हा सेकंड या अमिनो ऍसिड सोबत काय करतो पहा, इथं बॉन्ड तयार केलाय. या बॉन्डला काय नाव द्यायचं आहे, इथे मी लेबल करतो पहा, इट इज कॉल्ड एज पेप्टाइड बॉन्ड. दोन अमिनो ऍसिडचा तयार झाला, सो इट इज डायपेप्टाइड. बरोबर. म्हणून म्हटलंय का या ठिकाणी एंट्री झाल्यानंतर अमिनो ऍसिडची एंट्री झाल्यानंतर काय तयार होईल, फॉर्मेशन ऑफ पेप्टाइड बॉन्ड. दोन अमिनो ऍसिडचं कॉम्बिनेशन असेल, इट इज डायपेप्टाइड. थर्ड, ट्रान्सलोकेशन. आता इथं ए साइट मध्ये कॉम्प्लेक्स एंटर झाला होता, हा टीआरएनए ए साइट मध्ये एंटर झाला, परंतु अमिनो ऍसिड पहिला या ठिकाणी आहे, मग याच्याजवळ पण अमिनो ऍसिड आहे. या दोघांच्या कॉम्बिनेशन करता हा टीआरएनए समोर सरकेल. ही दुसरी साईट आहे कोणती, पी साईट. मग ए मधून पी साईट पर्यंत, ए टू पी साईट हा टीआरएनए ट्रान्सफर होतो. इथं ट्रान्सफर होतो, इथं ड्रॉ केला आहे ए टू पी साईट हे त्याला. नंतर कुठं अमिनो ऍसिडचं काय तयार होईल, बॉन्ड तयार झाला. म्हणून म्हटलं आहे की ट्रान्सलोकेशन म्हणजे काय, टीआरएनए कॉम्प्लेक्स ट्रान्सफर फ्रॉम ए साईट टू पी साईट, जागा बदलवते म्हणून त्याला म्हणायचं आहे ट्रान्सलोकेशन. लक्षात ठेवायचं आहे. इथं जो पेप्टाइड बॉन्ड तयार झाला याच्यामध्ये एन्झाईम इन्व्हॉल्व असतो कोणता, तर रायबोझाईम. विच एन्झाईम इज इन्व्हॉल्व, रायबोझाईम. आणि जेव्हा ट्रान्सलोकेशन घडेल, मुवमेंट ट्रान्स टीआरएनएची, तर याच्यामध्ये एन्झाईम असतो पेप्टिडिल ट्रान्सफरेज. एक एक मुद्दा क्लिअर केल्याशिवाय टॉपिक लक्षात येत नाही रे भाऊ. पेप्टिडिल ट्रान्सफरेज म्हणजे काय, तर टीआरएनए कॉम्प्लेक्स हा ट्रान्सफर होऊन राहिला फ्रॉम ए साईट टू पी साईट. रायबोझोमची मुवमेंट आहे, त्याला ट्रान्सलोकेशन म्हटलं आपण. आता ही डायग्राम इथून रिमूव्ह करू आपण, डायग्राम बऱ्याच होऊन राहिले. आता इकडे फोकस करून टाका. पहिला अमिनो ऍसिड होता, दुसरा अमिनो ऍसिड एंटर झाला, दोघांचा बॉन्ड तयार झाला, त्याला आपण पेप्टाइड बॉन्ड नाव दिलंय. बरोबर आहे. पहिला टीआरएनए. आता पहा, अमिनो ऍसिडचा बॉन्ड तयार झाला का, जो पहिला अमिनो ऍसिड एंटर झाला होता कोणत्या टीआरएनएच्या थ्रू, तर हा टीआरएनए रिकामा झाला, याला एमटी म्हणू आपण. हा एमटी टीआरएनए ई साईड मधून निघून जाईल. हे जे साईट्स आहेत, हा रायबोझोम एकच आहे, तीन रायबोझोम नाही आहे. रायबोझोम पहिलाच आहे, एकच. ॲट अ टाइम एकच रायबोझोम आपण कन्सिडर करून राहिलो. हा, जर सेलला स्वतःची एफिशियन्सी वाढवायची असेल, जर एका प्रोटीन सिंथेसिसमध्ये मल्टिपल चेन्स त्याला बनवायचे असतील, तर मग एमआरएनए एकच राहील, पण रायबोझोम जास्त अटॅच होऊ शकतात. एक रायबोझोम अटॅच झाला, एक पॉलिपेप्टाइड चेन बनली. पण हिमोग्लोबिनचं एक्झाम्पल घ्या, एका हिमोग्लोबिनमध्ये दोन पॉलिपेप्टाइड चेन राहतात. बरोबर आहे. अल्फा आणि बीटा त्याला नाव देतो आपण. मग अशा वेळी दोन रायबोझोम अटॅच होऊ शकतात. डिपेंडिंग अपॉन द कंडिशन ऑफ सेल, डिपेंडिंग अपॉन द रिक्वायरमेंट, डिमांड ऑफ द सेल, रायबोझोम बाइंड्स टू द एमआरएनए अँड प्रोसीड द प्रोसेस ऑफ ट्रान्सलेशन. तर असा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. पहा, आता या ठिकाणी अमिनो ऍसिड्सचा बॉन्डिंग तयार झाल्यानंतर पहिला टीआरएनए जो आहे तो या ई साईट मधून निघून जाईल, याला एक्झिट म्हटलं आपण. परत नवीन टीआरएनए एंटर होईल, अमिनो ऍसिडला जॉईन होईल, परत टीआरएनए एंटर होईल. अशा पद्धतीनं अमिनो ऍसिडची चेन तयार होईल, ज्याला आपण नाव देऊ आता या ठिकाणी. हा फर्स्ट अमिनो ऍसिड, हा दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा चालले. अँड कंप्लीट चेन इट इज नाउ कॉल्ड एज पॉलीपेप्टाइड चेन. इट इज कॉल्ड एज पॉलीपेप्टाइड. आणि हीच प्रोसेस कंटिन्यू होत राहील. आणि केव्हापर्यंत, एमआरएनए आहे त्या एमआरएनएच्या 3' पर्यंत. 5' पासून स्टार्ट झाली, कारण इथं स्टार्ट कोडॉन होता, इथं प्रोसेस स्टार्ट झाली. आपल्याला माहित आहे 3' एंडला काय आहे, UAC, अर्थात 3 राहू शकतात, एक तर UAG किंवा UGA. बरोबर आहे, किंवा UAA. तर या 3 पैकी कोणत्याही प्रकारचा जर एखादा कोडॉन असेल, समजा आपण त्याला UAA कन्सिडर करतो, याला आपण नाव देतो कोणता कोडॉन, स्टॉप कोडॉन. व्हेनेवर रायबोझोम रिचेस टू द स्टॉप कोडॉन,
आपल्याला माहीत असायला पाहिजे की हा जो स्टॉप कोडॉन आहे इट डू नॉट स्पेसिफाय एनी अमिनो ॲसिड. जेवढे अमिनो ॲसिड आतापर्यंत आले ते सगळे कंबाईन झाले, त्यांनी बॉन्ड तयार केले, पेप्टाईड बॉन्ड तयार झाले, पॉलीपेप्टाईड चेन बनली. आता हा स्टॉप कोडॉन आहे, नॉन सेन्स कोडॉन आहे, इट कॅनॉट स्पेसिफाय एनी अमिनो ॲसिड. मग इथं जो रायबोझोम पोहोचेल, व्हेनेवर रायबोझोम रीच टू टर्मिनेशन कोडॉन, त्याचं नावच आहे. इथं रिलीजिंग फॅक्टर रिलीज होतात सेल सायटोप्लाझममध्ये आणि ते सिग्नल देतात. ते फॅक्टर कुठं बाइंड होतात, रिलीजिंग फॅक्टर आपण सांगून देऊ कोणती प्रोसेस आहे ती. हां, टर्मिनेशन या ठिकाणी रिलीजिंग फॅक्टर बाइंड्स टू स्टॉप कोडॉन. कोणती प्रकारचं रायबोझोमला सिग्नल मिळत नाही आणि रायबोझोमचे दोनही युनिट जसे कंबाईन झाले होते, स्मॉलर आणि लार्जर, दे बिकम डिसोसिएट. ते एकमेकापासून डिसोसिएट होतात, वेगळे होतात आणि प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस विल बी स्टॉप. कारण रायबोझोमला सिग्नलच मिळत नाही, टीआरएनएला सिग्नलच मिळत नाही की वेदर टू ब्रिंग आउट द अमिनो ॲसिड ऑर नॉट. अमिनो ॲसिड आणायचा का नाही हे त्याला सिग्नल भेटत नाही, कारण नॉनसेन्स कोडॉन आहे. म्हणून रायबोझोम तिथं स्टॉप होऊन जाईल, डिसोसिएट होऊन जाईल, ते दोनही सबयुनिट सेपरेट होतील आणि 3' एंडला ही प्रोसेस काय होईल, स्टॉप. आणि जी पॉलीपेप्टाईड चेन रिलीज झाली या पी साईटमधून, बरोबर आहे, पेप्टिडिल, ही कम्प्लीट पॉलीपेप्टाईड चेन काय करेल, इट बिकम फोल्डेड. हा मुद्दा क्लिअर करायचा आहे. एक लिनियर पॉलीपेप्टाईडची चेन असेल तर तो ॲक्च्युली फंक्शनल प्रोटीन नसतो. जेव्हा पॉलीपेप्टाईड चेन काय करेल, इट बिकम 3 डायमेन्शनली फोल्डेड. त्याच्या